नांदेडची रानू या नावामागची पूर्ण रिअल स्टोरी काय आहे? त्या सॉन्गहून माझं नाव नांदेडच्या लोकांनी की नांदेडचं गाणं केलं. नांदेडच्या बऱ्याच लोकांना आणि तुमच्या फॉलोअर्सला सुद्धा तुमच्याबद्दल जाणून घेण्याची खूप क्युरिओसिटी आहे. हदगाव तालुक्यातली बाजार वाईक म्हणून माझं गाव आहे. आम्हाला लहानपणापासूनच माहिती नाही की एखाद्या वडिलांची सावली काय असते. म्हणजे आमच्या पाटलांमध्ये कसं असते की एक मुलीने की घराच्या बाहेर निघायला नाही पाहिजे आणि चार लोक म्हणले पण पाहिजे की बाबा पुरीने काहीतरी केलंय. आता नांदेडमध्ये मला दोन प्रकारे ओळखले जातात, अँकर आणि नांदेडची राणी. म्हणजे खूप लोकांनी ट्रोलिंग वगैरे हे करून, पण मी खचले नाही की बाबा जाऊ दे, तुम्ही ट्रोलिंग करताय का कमेंट करताय का बिंदास करा. मी या कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं. हो ना, लोकांना फक्त माझे फॉलोअर्स दिसतात की एवढे एवढे झालेले तर इझी कमवले असतील. सगळ्या मुलींना मला एकच सांगायचं की जोपर्यंत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत त्यांनी लग्न करू नये. रॅपिड फायरचे काही क्वेश्चन्स आहेत. कोणावर सिक्रेटली जळतस. ओ माय गॉड, कॉल युअर फ्रेंड्स अँड से हिम यू नीड 10K रुपीज अर्जंट. तर प्रेमचा फेवरेट डायलॉग म्हणजे अरे भाई रे भाई. नांदेडची रानू या नावामागची पूर्ण रिअल स्टोरी काय आहे? तसं तर एक गोष्ट सांगतेच मला हसू येते, बट विषय असा आहे की माझं नाव रिअल राणी पाटील आहे. पण नांदेडच्या लोकांना पण मी माझ्या आयडीवर सांगितलं होतं की माझं नाव राणी पाटील आहे. तर माझे जे जवळचे लोक आहेत ते सर्व मला लाडाने रानू रानू असे म्हणत होते की बाबा राणी म्हणण्यापेक्षा आम्ही तुला लाडाने रानू म्हणू. ठीक आहे बाबा. तर काही काही लोक असे होते की जवळ जाताना पण मला बघून गाणे म्हणायचे की रानू मुंबईची राणी. मग मी काय म्हणलं बाबा, तुम्ही कॉन्ट्रोवर्सी करता ते ओके, तुम्ही मला मुंबईची म्हणण्यापेक्षा एक काम करा म्हणलं की नांदेडची म्हणा. त्याच्यानं मला थोडं कॉन्फिडन्स पण वाटलं, थोडंसं प्राऊड फील पण वाटले बाबा ठीक आहे, तुम्ही ऍटलीस्ट मला नांदेडची तरी रानू म्हणतात ना. मग मी म्हणलं कॉन्ट्रोवर्सी होते का होतं, मग त्यामुळे माझ्या आयडीचं नावच काय केलं, मी राणी पाटील म्हणण्यापेक्षा नांदेडची रानू करून टाकलं. विषय सध्या सॉन्गहून माझं नाव नांदेडच्या लोकांनी की नांदेडची रानू करून टाकलं. अच्छा, तर मग त्या सॉन्गचा आणि त्या नावचा तुम्हाला किती फायदा झाला फॉलोअर्ससाठी? खूप खूप जास्त. आता पण जिथे जातो ना, जे जवळचे लोक आहेत ते सॉन्ग बोलून मध्ये नांदेडचे राहतात. खूप फायदा झालेला त्यांनी. तुमच्याविषयी एक अशी गोष्ट आहे की तुमच्या जन्माआधी तुमच्या वडिलांचं निधन झालं, तर तुमचं आणि तुमच्या भावाचं लहानपण जे पालनपोषण आहे तुमच्या आई आणि आजीने केलं. तर तुम्हाला कधी कळालं होतं की अशी घटना झाली होती? मला माझ्या मम्मीने सांगितले, जेव्हा मी 8व्या मंथची जेव्हा मम्मीच्या पोटात होते तेव्हाच वडील वारले. आता 4-5 वर्षापर्यंत काही कळालंच नाही, कारण की लहानपण असते तेवढं 5 वर्षापर्यंत कोणत्याच लेकराला काही कळत नसते ना. मग मम्मीने पूर्णपणे सांभाळलेले. मग आता कमवणारी मम्मीच होती. आता एकटी तिला आता सासरी काय करणार म्हणून मम्मी ह्यांना जॉबसाठी नांदेडला आली. मग मम्मीला नांदेडला जॉब लागली. मग मम्मीने काय केली, आम्हाला मामाची इथे ठेवली, म्हणजे मला आणि माझ्या भाऊला. तर आजीने आणि माझ्या आजोबाने पूर्णपणे आमचा सांभाळ केलेला आहे. आणि जसं जसं कळायला लागलं, म्हणजे कसं एखाद्या मुलाचं कसं असते, ज्यांच्यापाशी लहानपणापासूनच वडील असतात, त्यांच्यासोबत खेळलेले असतात, राहिलेले असतात, त्यामुळे त्यांना वडिलांची सवय पडलेली असते की एखादा बाप कसा असतो, की एखाद्या मुलीला कसं ठेवतात कसं नाही. आम्हाला लहानपणापासूनच माहिती नाही की एखाद्या वडिलांची सावली काय असते. त्यामुळे आम्हाला पप्पाचे कधी कमी असे वाटलेच नाही. काय ते मम्मीने माझ्या आजीने माझे आजोबा आहेत ना, त्यांनाच आमचे पप्पा वगैरे असं सगळं काही समजायचे. आणि असा विषय झाला होता की जेव्हा मी 8 वर्षाची होती तेव्हा माझे आजोबा पण वारले होते, की त्यांना थोडेसे हार्ट अटॅक आला होता, त्यांची तब्येत जास्तच बिघडली होती. मग नंतर आजीने सांभाळले. म्हणजे जे एखाद्या पुरुषाची जी सावली असते ते पूर्णपणे आमच्या पाठीमागून गेली होती. भाऊ होता पण तेवढा मॅच्युअर नव्हता. भाऊला पण काय कळायचंय, माझ्या 2च वर्षांनी मोठा असायचा ते. तुमच्या वयाच्या 18व्या वर्षी तुमचं लग्न झालं आणि एका वर्षानंतर मदरहुड, त्याबद्दल काय म्हणाल? म्हणजे ते गोष्ट खूप माझ्यासाठी अवघड होती की 18 वर्ष जेव्हा माझं लग्न झालं ते म्हणजे माझ्या मामाच्या मुलालाच मला दिलं, की फॅमिलीमध्ये होती बाबा, आपली मुलगी घराच्या बाहेर कुठे जायला नाही पाहिजे. त्यामुळे फॅमिलीमध्येच माझं लग्न लावण्यात आलं. आता त्याच्यामध्ये खेड्यापाड्यात कसं असते की लग्न झाल्याबरोबर एका वर्षानेच बाळ पाहिजे. त्यामुळे सगळे म्हणत होते की बाबा एक बाळ झालं म्हणजे तू नंतर फ्री आहेस, की त्यामुळे मग नंतर मला एक मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यावर असं असते की जे आपलं चाइल्डहुड, आता पण माझ्या अंगात बालिशपणा आहे, आता पण मी लहान लेकरासारखंच करते, असं म्हणू शकत नाही की मी मॅच्युअर आहे. मग आता फर्स्ट बेबी म्हणजे खूप मस्त, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला एक मुलगी पाहिजे होती, पण आता आपल्या हातात नाही, ते देवाने मला मुलगाच दिला की बाबा ठीक आहे, आता जे काय आपलं करिअर, जे काय आपलं फ्युचर आहे सगळं पोरावर सोडून दिले. बाबा ठीक आहे, झालाय काय
ठीक आहे. मग त्याला सांभाळण्यात पूर्णपणे जे एक मॅच्युअर मुलगी जे जसं बाळाला सांभाळू शकते, पूर्ण फॅमिलीला आता मी लहानपणापासून मम्मीपाशी आजीपाशी वाढलेली आहे. आजीने कधी इथलं तांब्या तिथं नाही ठेवू दिलं, मला काहीच अच्छा. काम नाही करू दिलं. लग्नानंतर मला एवढ्या काय गोष्टी आवड गेल्या, म्हणजे भांडे घासणं झालं, घरचे कामं झाले. लिटरली मला 2 वर्ष खूप हार्ड गेले की हे काम करायला पाहिजे. ऍटलीस्ट मला लेकराला असं घेता सुद्धा येत गेलं नाही की बाबा लेकराला घेतात कसं, आपलं त्याला खेळवतात कसं. ते रडायचे तर मला रडू यायचे, बाबा याला सांभाळायचं कशात. तरी पण मम्मी जवळ राहायची. माझं बाळ 1-2 वर्ष होतेपर्यंत मी मम्मीला हे केले, बाबा मम्मी मला हँडल होत नाही, बाबा तू हँडल कर. मग थोडंसं कळतं झालं की मी हे करून टाकलं की ठीक आहे बाबा आता स्टेबल आहे, मुलाला सांभाळू शकते. मग मम्मीला हे करून टाकलं, बाबा तू आता जाऊ शकते, आता मी मुलाला माझ्या सांभाळू शकते. तसं तर माझे फॅमिली, माझे सासरचे पण खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत की बाबा माझे सासू झाले, माझे पूर्ण फॅमिलीयर झाले की त्यांना माहिती आहे ऑलरेडीच मी तिथं राहिलेली, त्यामुळे सगळ्यांनी माझं बिहेवियर पाहिलेलं की मी ऑलरेडीच बालिश टाईप मध्ये आहे. त्यामुळे माझ्याच्याने काय चुकलं तरी पण मला काय नाही म्हणत, बाबा हा ठीक आहे होत असते. लग्नाच्या नंतर पण तुम्ही एज्युकेशन चालू ठेवलात, तर ते डिसिजन कोणी घेतला आणि त्याच्यामध्ये जे फॅमिलीचं आहे आणि इनलॉचं आहे, तर तुम्हाला प्रतिसाद होता का? फॅमिलीचा सर्वात जास्त प्रतिसाद म्हणजे माझ्या मम्मीचा होता, इनलॉसचा नव्हता. म्हणजे माझ्या नावापुढे पाटील पाहिलेले. म्हणजे आमच्या पाटलांमध्ये कसं असते की एक मुलीने की घराच्या बाहेर निघायला नाही पाहिजे, घेतलं तर घेतलं असं पदर घ्यायचं, एकदम प्रोफेशनलिझम बाळगून राहायला पाहिजे. मी तसे गावात असताना पूर्ण जे प्रथा वगैरे असं सगळं बाळगून राहिलेले. म्हणजे एका प्रकारची साडी घालणं, आता जशी तुम्हाला एकदम स्टँडर्ड हाय लेवलची दिसते, पण गावात आता पण मी जाते ना, आता पण साडी घालूनच जाते. विषय असा होता की गावा इनलॉचा म्हणजे सासरे झालं, सासूबाई झाले, घरच्यांचा तेवढं काय प्रतिसाद नव्हता की हे नाही करायला पाहिजे. मिस्टरांचा पण प्रतिसाद नव्हता की नको म्हणे की आपल्या घरात नाही चालत, त्यांची मर्जी होती. पण घरच्यांचं ते म्हणतात ना दबावाखाली की बाबा हे करायला नाही पाहिजे की नाही करायला पाहिजे. मम्मीचा होता कारण मम्मीला लहानपणापासूनच माहिती की माझ्या अंगात असं असं की बाबा मला मला जी गोष्ट आवडते ते मी करतेच. 1-2 वर्ष मी दबून राहिली की बाबा ठीक आहे, बाळाच्या याच्यामुळे 1-2-3 वर्ष की ठीक आहे बाबा आपलं जे काय करिअर आहे आता सगळं संपलेलं आहे, जे होतं ते लग्नाच्या आधीच होतं, या हेतूने चालले. जसं जसं बाळ मोठं व्हायला लागले, 3-3.5 वर्षाचा झाला, तेव्हा एक म्हणतात ना कुणाकुणाच्या अंगातच असते की बाबा की आपण बसून राहिल्यावर चालत नाही, आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. आता जेव्हा जेव्हा मी काहीतरी करायला लागले तेव्हा खूप लोक म्हणत होते बाबा आहे ना नवरा, तुला काम करायची काय गरज आहे ना, कमवतो ना तू, त्याला जगवते ना, बस झालं कशाला. पण मी म्हणले बाबा हा ठीक आहे कमवतो, त्यांनी मला सांभाळतात ते ठीक आहे, पण मला पण असं वाटलं बाबा मी काहीतरी करायला पाहिजे. आणि 4 लोक म्हणले पण पाहिजे की बाबा पुरीने काहीतरी केलंय. मग मी माझी जर्नी स्टार्ट केली मेकअप आर्टिस्ट पासून. अच्छा. मग मी मेकअप वगैरे स्टार्ट केले. मग मेकअप आर्टिस्टचा क्लासेस कसे असतात, म्हणजे सीझन असते, फक्त सीझन वाईज असते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये लग्नाच्या टाइमला. मग नंतर म्हणलं आता बाकीच्या जेव्हा आता घरच्यांनी तर परमिशन दिलं बाबा मेकअपचं वगैरे, तेव्हा तरी 3-4 महिने लगातार बाहेर पडले. आता नंतर घराच्या बाहेर पडू तर काय करू म्हणलं. मग नंतर मी मॉडेलिंग मध्ये घुसले. मग मॉडेलिंग मध्ये कसं असते एनी टाइम्स असतात मॉडेलिंग वगैरे. मग मॉडेलिंग मधून आता मॉडेलिंगचं पण काही प्रमाणात माझं चालू होतं. मग मॉडेलिंग थांबवली आणि मॉडेलिंग थांबवता वॅकन्सी निघली नांदेड हबला, जिथे अँकर म्हणून. मग तिथं मी इंटरव्ह्यू वगैरे दिला. मग त्यांना ओके म्हणे. मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली, माझा फेस व्हॅल्यू वाढायची. आणि नंतर तिथून अँकरिंग वगैरे चालू असताना मग नांदेडमध्ये एक माझं फेस रेडी झालं, नांदेड हब थ्रू पण आणि माझ्या आयडी थ्रू पण. माझ्या आयडी थ्रू फक्त एक नांदेडची रानू आणि तिकडून मिस अँकर. आता नांदेडमध्ये मला 2 प्रकारे ओळखले जातात, अँकर आणि नांदेडची रानू असा. जे रानूची जर्नी आहे ते न्यूज अँकरच्या अगोदरच झालेली आहे. येस. अच्छा. तर पहिल्यांदा तुम्ही जे कॅमेरासमोर जे कॅमेरा फेस केलात त्यावेळेस तुमच्यात कॉन्फिडन्स होता का नर्वसनेस होती? कॉन्फिडन्स तर नव्हता, नर्वसनेस होती. थोडंसं असं कॅमेरा पुढे आले की थोडंसं घाबरायची मी की बाबा काय बोलू काय नाही. 2-3 वेळेस असं खूप असं 1-2 वेळेस मी रिटेक चालू होतं तेव्हा थोडा कॉन्फिडन्स लो व्हायचा, बाबा नाही रानू हे तुझ्याच्यानं होऊ शकत नाही. पण नंतर मला माझी जर्नी आठवायची जुनी की अरे बापरे, मला आता इथून जर कॉन्फिडन्स लो झाला तर परत तुला तेच लाईफ असते, तेच जगावं लागते. मग त्यामुळे परत कॉन्फिडन्स आणायला सुरुवात केली की बाबा ठीक आहे कॉन्फिडन्स लो होऊ द्यायचा नाही. मग मी स्टार्ट केली बाबा हे माणसं तेवढं काय कॉन्फिडन्स लो करायचे, आपलेच माणसं येतात, ते थोडी दुसरे कोणी आहेत. त्यामुळे मग कॉन्फिडन्स वाढत गेला. अच्छा. तर इंस्टाग्राम सिरियसली करायचा विचार तुमच्या मनात कधी आला आणि तुम्ही डिसिजन कसा घेतला? डिसिजनचा असा विषय होता की जेव्हा टिकटॉक होता, जेव्हा मी 10th ला होते
तेव्हा टिकटॉकचा मला क्रेज होता. मम्मीचा म्हणजे माझ्याकडे तर मोबाईल नव्हता, मम्मीचा होता. मग त्यावर ते सॉंग्स म्हणजे सॉंग्सचं आता पण आहे की सॉंग गाणे वगैरे वाजले ऑटोमॅटिक अंग हलते माझं. म्हणजे नाच खूप जास्त होता. टिकटॉक पासून जर्नी थोडीशी स्टार्ट केली आणि असं काय झालं की टायमिंगला टिकटॉकच बंद केलं. मग नंतर मी दिमागातूनच काढले बाबा हे रील्स वगैरे काय सगळं हे असते. मग जेव्हा मी नांदेडमध्ये यायला स्टार्ट केली म्हणजे इंस्टाग्राम म्हणजे मेकअप आर्टिस्ट पासून मॉडेलिंग करून ते अँकर पर्यंत, मग नंतर कळलं की इंस्टाग्राम ऍप वगैरे असते. मग त्यावेळेला माझी आयडी ओपन केली, एक मेकअपची पण केली आणि एक माझी याची पण केली. काही इतके दिवस माझे 1 वर्ष माझी आयडी प्रायव्हेट होती, माझी जी पर्सनल वाली होती ती, अच्छा. की घरच्यांना एवढी पण परमिशन होती की मी ती आयडी ओपन करू शकते. नंतर परमिशन घेत घेत मी ती आयडी ओपन केली. मग माझी मॉडेलिंगचे झाले, माझ्या सगळ्या गोष्टी मी त्यावर सुरुवात केली. मग तेव्हा जेव्हा मी नांदेड हबला जॉईन झाले तेव्हा माझे 5,000 फॉलोअर्स ऑलरेडी झालेले होते की ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून. जे तुम्ही आज इथे आहात, एक सोशल मीडियावर नांदेडची राणू आणि 44,000 फॉलोअर्स इंस्टाग्रामवर, तर तुमच्या हस्बंडने तुम्हाला ह्या गोष्टीसाठी किती सपोर्ट केला? थोडाफारच म्हणावं लागणार आहे कारण की नवीन नवीन म्हणजे त्यांची काही चुकी नाहीये. नवीन नवीन घरच्यांचा दबाव त्यांच्यावर पण होता, प्रेशर की बाबा आपल्या घरातली सून आहे, तुझी बायको आहे, तू हे नाही करू द्यायला पाहिजे. नवीन नवीन त्यांनी सपोर्ट नाही केला की, पण मीच म्हणले बाबा तुम्ही नाही सपोर्ट करला तर ठीक आहे, पण मला करावंच लागणार आहे, मला नाही इलाज आहे, त्यामुळे मी केले. आणि आता आता लिटरली या स्टेजला आहे तर मिस्टर पण सपोर्ट करतायत. ते त्यांना पण वाटले की बाबा आपली बायको एवढी धडपड करते, काहीतरी त्याच्यामध्ये आहे म्हणून धडपड करते, त्यामुळे लोक हे करतात. आता स्वतःहूनच मिस्टर सपोर्ट करतात, बाबा ठीक आहे तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या पाठीमागे आहे. सरळ माझे मिस्टर असे बोलतात आणि त्यामुळे मला फ्रीलान्सिंग सोडून देतात. की प्रत्येक लोकांना की खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. हम्म. खूपसे लोक असतात की आपापल्या फील्डमध्ये आलात हो ना. तर एकमेकांना खाली वडायचं किंवा मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात, समोर जाण्याचा करतात. तर तुमच्यासोबत असं झालं का? खूप वेळेस इव्हन माझ्या घरच्यानेच की म्हणजे आता मी जसं सांगितलं ना, माझ्या मिस्टरांना लावून देणं म्हणजे त्यांचे फ्रेंड सर्कल झालं, त्यांचे जवळचे झाले, घरचे झालेत की तुला चांगलं वाटतं का तुझी बायको असे कपडे घालतीये, हे करतीये, ते करतीये, त्यामुळे घरच्यानेच खेचण्याचा प्रयत्न केला. आता बाकी फ्रेंड सर्कल होते तर नांदेडचे तेवढे काय फ्रेंड सर्कल नव्हते, जे काय होते ते जवळचेच असल्यासारखे. खूप लोकांनी ट्रोलिंग वगैरे हे करून, पण मी खचले नाही की बाबा जाऊ दे, त्यांचं काम आहे बोलणं, खाली खेचणं. पण आपण त्यांना पण माझ्या माइंडमध्ये एक माइंडसेट केलं होतं की बाबा जे लोक खेचतायत, आता ज्या टायमिंगला मला ट्रोल करतायत, मला बोलताय की तू हे नाही करू शकत, तुला हे सोबत नाही, आता तेच लोकांना मी दाखवून दिलं की बाबा आता बघा आणि आता सांगा की हे मला सोबतंय का, आता हे मला करता येते का, आता तुम्हाला काय वाटतं. अच्छा. की बरोबर आहे तुमचं की बरेच जे मुली असतात सोशल मीडियावर, तर त्यांना खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स येस. आणि म्हणजे काही ना काही बॅड वर्ड्स आणि वर्स डीएम वगैरे येत राहतात. हो ना. तर त्या गोष्टीला तुम्ही मेंटली कसं प्रिपेअर करून उभं राहिलात? नवीन नवीन मी खूप नर्वस व्हायची, मला खूप आता पण डीएम्स आलेले असतात, पण मी कामाशिवाय कुणाचा डीएम एक्सेप्ट करत नाही. कमेंट्स पण स्टार्ट होतात नवीन नवीन की लोकांना माहित नसते की आपलं आपण काय होतं आणि आपलं कॅरेक्टर काय. तर नवीन नवीन स्टार्ट झालं तर बोलत होते लोक, पण मी म्हणले यार लोकांचं काम आहे आणि जे समोरच्या माणसाची मेंटॅलिटी असते ते समोरच्या लोकांना हे करले असते. मला आपण आपल्याला माहित असतं ना स्वतःला आपलं कॅरेक्टर काय, आपण काय, त्यामुळे मी या कारणानं नाही की दुसऱ्या कारणानं सोडून द्यायची. त्यामुळे एक टाइम असं होला की मला फरक पडणंच बंद झालं की समोरचं काय बोलतायत काय नाही. मी दिमागातून काढतो, तुम्ही ट्रोलिंग करताय का कमेंट करताय का बिंदास करा, मी या कारणानं ऐकलं दुसऱ्या कारणानं सोडून दिलं. अच्छा, बरोबर आहे. जे आज तुमचे 44,000 इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत, लोक फक्त फॉलोअर्स बघतात आणि तुम्हाला बघतात, बट त्यांना हे माहिती नाहीये की हे 44,000 फॉलोअर्स तुमच्या किती स्ट्रगलने आलेत. हो ना. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल का? हो ना, लोकांना फक्त माझे फॉलोअर्स दिसतात की एवढे एवढे झालेले तर इझी कमवले असतील, पण मला माहितीये की त्या पाठीमागे माझी फॅमिली स्ट्रगल म्हणजे माझं माझं जे बाळाला सोडून येणं, सगळ्या गोष्टी हे करणं, ते माझी लाईफ जगणं, ते माझ्यासाठी खूप हार्ड होते. त्याच्यामध्ये सर्वांची परमिशन घेणं, खूप लोकांनी ट्रोलिंग करून पाठीमागे खेचणं, पण मी हारले नाही. बाबा ठीक आहे, तुम्ही मला काय करायचं ते करा. आता लोक भरपूर म्हणत असेल की बाबा माझी इन्स्टा फॅमिली बाबा हिची लाईफ आता बघल्यावर पण सहज लोक मला बोलून जातात की यार, आणि कमेंटमध्ये पण म्हणतात, मेसेजमध्ये पण म्हणतात की मॅडम तुमच्या एवढी लाईफ मी कधीच कोणाची एन्जॉयमेंट वाली पाहिली, असं सहज म्हणून जातात. नंतर मी विचार करते की यार यांना ही गोष्ट एवढी कशी इझी वाटते. आता म्हणजे असं थोडीच आहे की माणूस फेस एकदम स्माइली दिसले, काय स्टोरी ठेवली, स्टेटस एकदम एन्जॉयमेंट वाली, पण त्यांना नाही सांगू शकत मी आतमधून किती सॅड फील करते काय नाही. म्हणजे फक्त मी लोकांना दाखवते बाबा मी खूप हॅपी आहे आणि माझी लाईफ खूप चांगली आहे. त्यामुळे ते लोकांना स्ट्रगल नाही दाखवतात की आपण किती हॅपी आहेत आणि किती नाही. ते लोकांना फक्त आपले 44,000 फॉलोअर्स देतात की बाबा एवढे एवढे कमवले असेल, इझी आहे. आणि लोक असं आणि एक टाइम असा होता की नांदेडच्या फीडमध्ये
की जेव्हा मी याच्यामध्ये आले, जेव्हा 5,000 माझे फॉलोअर्स होते, सॉरी 1,500 फॉलोअर्स होते, जेव्हा मी मेकअप आर्टिस्टच्या याच्यामध्ये गेलो तेव्हा 1,500 होते. तर जेव्हा मी नांदेडच्या कोणत्याच इन्फ्लुएन्सरला, रील स्टारला कुणाच ओळखायचे नाही. फक्त आपले गिरी गजानन दादा तर त्यांना ओळखायची पर्सनली, कारण की त्यांचं माझं एकदा असं इंस्टाग्रामच्या आधी बोलणं झालं आणि त्यांचं स्वभाव पण असं खूप मोकळा होता, त्यामुळे त्यांचं माझं इंस्टावर असं बोलणं व्हायचं. पर्सनली मी त्यांनाच ओळखायची, बाकी कोणत्या रील स्टारला काय ओळखायची नाही. तर मला 5,000 जरी कोणाचे फॉलोअर्स दिसले आता जे सध्या याच्यामध्ये आहे, मला वाटायचं की अरे यार हा खूप मोठे स्टार आहेत माझ्यावर, मी त्यांना मोठे समजायचे. पण एक असं म्हणतात ना की वेळ सगळ्यांची बदलत असते. मी माझे प्रयत्न चालू ठेवले की बाबा रानू तू हार नाही पाहिजे. माझे प्रयत्न चालू ठेवत ठेवत एक टाइम असं झाला की मी सर्वांच्याच आता आमने सामने, म्हणजे मी त्यांचे कॉम्पिटिटर आहे, असं म्हणत नाही की मी त्यांना कमी लेखते. मी त्यांची पण इज्जत म्हणजे जेव्हा मी काहीच नव्हते ते माझ्याहून मोठे होते, आता मी त्यांची इज्जत करतात, त्यांनी माझी इज्जत करतात असं. तर आज तुम्ही सोशल मीडियावर कोणाला आपलं कॉम्पिटिटर समजता आणि का? नाही, कॉम्पिटिटर तर मी कुणालाच नाही समजू शकत, कुणालाच नाही. कारण बाबा त्यांनी त्यांच्या मेहनतीने इथपर्यंत आलेले आहेत आणि मी माझ्या मेहनतीने इथपर्यंत आले. का कुणाशी कॉम्पिटिटर करायचं, का कुणाची कॉम्पिटिशन खेळायचं? मला पहिली गोष्ट कुणाशी दुश्मनकी करायला आवडतच नाही आणि कुणाशी वाद घालायला पण आवडत. बाबा तुझे आहेत का फॉलोअर्स, ठीक आहे, तू तुझ्या मेहनतीने कमवले, मी माझ्या मेहनतीने आपण वाटलं. तुम्हाला काय वाटते की आपण सगळे सोबत घेऊन चालायला? मला मी या नेचरचे बाबा ठीक आहे, आपण सर्वजण छान आहोत, आपण रील स्टार जेवढे आहोत, इन्फ्लुएन्सर जेवढे, आपण सर्वांनी एकत्र राहिलो तर आपण नांदेड पण ग्रो करून आपण नांदेडच्या लोकांना आपण पुढे पण घेऊन जाऊ. मी या नेचरचे आहे, त्यामुळे मला वाटत नाही की मी कुणाची कॉम्पिटिटर किंवा कोणी माझ्याशी वांदेवाडी करा. आणि माझ्या आणि एकाच कुणाकुणाचं नेचर कसं असते की बाबा हिचे फॉलोअर्स वाढले, एक जेलसी पर्सन असतात जवळजवळ, पण दाखवत पण नाही की ते माझ्यावर जळालेत. पण असं असतं की एक कळते ना माणसाला की समोर आमने सामने एक बोलण्याच्या याच्यातून की समोरचं जळते. हावभावावरून हा, कळते की हावभावावरून. की त्याच्या मनामध्ये काय हा, असेल, की समोर चेहऱ्यावरून तोंडावर गोड दिसून येत. बोलणं आणि पाठीमागे असं नाही फेसची रिॲक्शन असं. पण मी नंतर म्हणले बाबा ठीक आहे, ते तुझं असेल. माझ्यामध्ये हे एक गोष्ट आहे की दादा मी कुणावर जळत नाही खरंच. माझ्या आणि कुणी किती जरी सुंदर दिसलं, कुणी माझ्याहून हायेस्ट लेवल असेल तर मला जेलसी पणाच येत नाही. उलट तो मोठा जरी असेल, लहान जरी असेल तर मी स्वतःहून समोरच्याला जाऊन बोलतो. ते माझ्यामध्ये एक नेचर खूप चांगलं आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचं लहानपण जे सांगितलं की तुम्ही एका विलेज टाईप गावामधून तुमचं एज्युकेशन वगैरे झालं, लहानपण तिथून झालं आणि तुम्हाला तिथूनच टिकटॉकची वगैरे आवड होती. तर आजच्या वेळी जे गावातल्या मुली आहेत त्यांनी शहरात येऊन सोशल मीडियावर आपलं करिअर करू शकतात का? आता ते त्यांच्या फॅमिलीवर आहे आणि त्यांच्या गट्सवर आहेत की त्यांच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे, त्यांचे फॅमिलीवाले किती परमिशन त्यांना देऊ शकतात. आणि मला तर वाटते की मुली जे आहे ते खरंच घरी नाही बसायला पाहिजे. भले त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या जीवावर जगवत असतील, नवरे त्यांना जगवत असतील, पण स्वतःच्या मुली म्हणजे कोणत्याही मुलीचं स्वतःचं करिअर आणि स्वतःचं कमवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे 4 लोक उद्या म्हणले नाही पाहिजे बाबा तू घरी बसून भांडी घासते. हे टॅगलाईन मला आता पण आवडत नाही की तुम्ही कामच काय करता. आताच्या नवऱ्यांचे जे माणसं येतात बाहेरून कामं करून येतात आणि सरळ बायकांना स्वतःचे काम करतात. तुम्हाला कामच का असं दिवसभर? अरे त्यांना काम आहे दिवसभर, बायका काय काम करतात ते दिवसभर. त्यांनी भले बाहेरचे काम आवडतात, पण घरची बायको तुमचं पूर्ण घर सांभाळते म्हणून तुम्ही बाहेर बिंदास्तपणे काम करू शकता आणि कमवू शकता. हे मला वाटतं. तुमची बायको जर घरी टेन्शन देत असेल तर तुम्ही बाहेर काय कमवणार? तुमच्या दिमागात तेच चालू राहणार ना. तुमची बायको चांगली आहे, घरी चांगलं काम वगैरे करते म्हणून तुमचं माइंड शार्प राहतं, असं मला वाटतंय. तर त्यामुळे वाटते की बाबा कोणतीही मुलगी जरी स्वतः कमवायला पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवर जगायला पाहिजे. मराठा समाजामध्ये आताही मुलींना, महिलांना एक बंदिश असते. तुम्हाला काय वाटतं की जे तुम्ही आज इथं आहात तर बाकीच्या मुलींना जे फ्रीडम भेटेल का तुमच्यासारखी? आता माझ्यात गट्स होते, माझ्यात कॉन्फिडन्स होता, त्यामुळे मी माझी सर्व हिंमत हे करून सर्वांचं पाय खेचण्यापासून ते सगळे माझं इव्हन अशी असायची की मी दिवसभर त्यांच्या ट्रोलिंग ऐकून संध्याकाळी मी एक उशी घेऊन मी रडत बसायचे. 1-1 तास रडायचे. बाबा मी तर चुकीची नाहीये, मुलींना प्रत्येकाला लाईफ असते. असं आहे का की मुलगी होणं एखादी पाप आहे का, की मुलीने हे करायलाच नाही पाहिजे? त्यामुळे मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची की मुलगी होणं पाप नाही. सर्व मुलींना पण एकच सांगायचे की तुम्ही करताय, तुमच्यात गट्स आहेत, तुमच्यात हिंमत आहे, तर तुमच्या जी इच्छा आहे काय ते लग्नाच्या आधी पूर्ण करून घ्या. जर इन फ्युचर नवरा कसा भेटेल काय काय माहिती त्यांनाच, की पूर्ण त्यांचे हाऊस वगैरे फिरणं वगैरे ते पूर्ण करू शकेल ना शकेल. तर मला काय वाटतं लग्नाच्या आधी त्यांनी जे काय त्यांचे स्वप्न आहेत, जे जॉब झालं, सगळ्या काय गोष्टी झाल्या त्यांनी लग्नाच्या आधीच पूर्ण. आणि आता मी माझ्या एक्सपिरियन्सहून सांगते, सगळ्या मुलींना मला एकच सांगायचं की जोपर्यंत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत त्यांनी लग्न करू नये.
भले त्यांच्या घरचे म्हणत असेल की बाबा लग्न करायला पाहिजे, आणि त्यांचे फॅमिलियर्स पण म्हणत असेल की बाबा तुम्हाला तुझा नवरा तुला सपोर्ट करेल, नवराही कमवू शकतो, म्हणजे नवराही तुला पुढे जॉब करू देईल, तुला शिकू देईल, काहीच गॅरंटी नाही, नाहीच शिकू देणार. मोजकेच लोक असतात 100 पैकी की 25% की लोक अर्ध्याच्या वरी मुलींना आश्वासन देतात की लग्न झाल्यावर मी तुला शिकू देणार, तुझं असं असं पूर्ण करिअर करू देणार. फक्त 2 दिवस असं बोलतात, लग्न झाले तिसऱ्या दिवस घरी बस बाई म्हणतात तुला आहे ना, म्हणतात मी कमवायला, सरळ तिसऱ्या दिवशी घरी बसून देतात. त्यामुळे सर्व मुलींना मला एकच सांगायचंय की तुम्ही जे काय स्वप्न आहे ते लग्नाच्या आधी पूर्ण करा, आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या पायावर उभं टाका, आणि नंतर तुम्ही लग्नाचा विचार करा. भले तुमचं एज 25 होऊ द्या, 26 होऊ द्या, पण स्वतःच्या पायावर उभं टाका आणि नंतरच लग्नाचा विचार करा तुम्ही. बऱ्याच पॅरेंट्सचं असं म्हणणं असते की आता काही करू नको, लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याच्या घरी जाऊन काही कर. पण तुम्ही जे सांगतात की तुमच्या अनुभवानुसार की ह्या गोष्टी लग्नाच्या नंतर काहीच होत नाहीत, जे काही करायचे ते लग्नाच्या आधीच करायला पाहिजे. आता सिटीतल्या लोकांचं कसं माइंड फ्रेश असते, म्हणजे त्या या पूर्ण मेंटॅलिटी एकदम फ्रेश असते. येस. पण खेड्यातल्या लोकांची मेंटॅलिटी कशी असते की सून किंवा मुलगी घराच्या बाहेर निघलीच नाही पाहिजे. त्यामुळे त्यांची लाईफ जी असते पूर्ण त्या 4 भिंतीच्या मध्येच असते. त्यामुळे ते बिचारा जगू शकत नाही. भलेही त्यांची इच्छा खूप असेल की मला हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, अजिबात नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाही खेड्यातल्या मुलीच्या. मोजके त्यांचे फॅमिलीयर जर माइंड फ्रेश वाले असतील तर त्यांना जगू देतील, आता 4 भीतीच्या मध्येच ठेवतील. अशा महिलेनी काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आता ते त्यांच्या फॅमिलीवर आहे, त्यांच्या माइंडसेटवर आहे की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणायला पाहिजे, आणि त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात जी इच्छा आहे. माझी एक टॅगलाईन आहे भैया पहिल्यापासून की माणूस जन्म एकदाच आहे. बरोबर. माणूस कधी मरल, माणूस काहीच नाही. आता मी तुमच्याशी बोलते, माझी 5 मिनिटाची गॅरंटी नाही बोलून इथून गेल्यावर. त्यामुळं जे काय जिंदगी आहे ती या जिंदगी जगून घ्यायची, हसायचं, खेळायची, सर्वांशी भांडणं बोलणं हे काहीच नाही, सर्वांशी प्रेमाने बोलायचं, सर्वांशी राहायचं. मला फक्त एवढं वाटतं. आणि जे काही इच्छा आहे या जन्मामध्ये पूर्ण करायचं. पुढच्या जन्मामध्ये काहीच गॅरंटी नाही, माणूस काय किडा मुंगी होईल, काय होईल काय माहिती. आणि असं तरी म्हणतात ना, कितीतरी योनीतून माणूस जन्म फक्त एकदा दिलेला आहे असं. त्यामुळे काय ती इच्छा या जन्मात पुन्हा. माझी तर मेंटॅलिटी एक बाबा, मी एकदम बिंदास्त मुलगी आहे, मला बिंदास्त जगायला आवडतं. तुमची अशी मेंटॅलिटी आहे की प्रेझेंटमध्ये जगायचं, जे काही आहे ते प्रेझेंटमध्ये करून घ्या, फ्युचरचा विचार करायचा नाही. अजिबात नाही. चांगलं आहे. तुम्ही बऱ्याच क्रिएटर सोबत काम करता, तर कधी तुम्हाला त्यांच्याकडून सपोर्ट भेटला का की एक मुलगी आहे म्हणून अपीअरन्ससाठी क्लोज येतात? सपोर्ट खूप दिलेला आहे, सर्वांनी दिलेला आहे. असं नाही की बाबा की आज मुलगी आहे आपण जर हिला सपोर्ट केला तर हिनंच आपल्या पुढे जाईल. सर्वात जास्त मला सपोर्ट केलेला गिरीदादाने, गजानन गिरी याने. म्हणजे त्यांच्याशी पहिल्यापासूनच फॅमिली रिलेशन असल्यासारखे असायचे. मग त्यांनी एक समजून सांगितलं की ॲज अ सिस्टर म्हणून, एक लहान क्रिएटर म्हणून, की नाही रानू तुझ्यात गट्स आहे, तू हे करू शकते. त्यामुळे त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगलेल्या की बाबा असं असं कर, आणि इन्स्टाची थोडी माहिती असं वगैरे त्यांनी शिकवलं की तू हे करू शकतेस, तुझ्यात आहे. एक मोठे क्रिएटर म्हणून त्यांनी मला एक बॅकग्राऊंड सपोर्ट जे म्हणतात का त्यांनी दिलेला आहे. सोशल मीडियावर कसं असतं की ब्युटी आणि फॉलोअर्स, ब्युटी आहे तर फॉलोअर्स येतात, हे लोकांची मेंटॅलिटी आणि मेंटॅलिटी आहे आणि सर्वांना वाटते. बट तुम्हाला काय वाटतं की टॅलेंट असल्यामुळे तुम्हाला फॉलोअर्स आलेत का तुमच्या लुक्सवरून? मला तर वाटत नाही की लुक्समुळं, थोडंफार वाटते, पण जास्त करून माझ्या गट्स, माझे जे मी ऍक्टिव्हिटीज करते रील्समध्ये, मला तर वाटतं त्यामुळे लोक फॉलोज करतात. काही काही लोक असतात जे आपल्याला लाईक करणारे असतात, ते सर्व फॉलो करून टाकतात. तर मला तर वाटत नाही की माझ्या ब्युटीमुळे लोक मला फॉलो करत असतात. आणि असे लोक बोलतात की आता मला कसं जास्त बोलायला आवडत नाही. आता मी जे एकदा कुणाशी रिलेशन चांगलं झालं, मी त्यांच्याशी खूप गडबड करते. पण असं जर कोणी असं अचानक भेटलं, त्यांच्याशी काय फॅमिली रिलेशन ठेवणार. मग लोकांना कळते की बाबा हा हिच्यात घमंड आलेला आहे, हिने हिच्या सुंदरतेवर घमंड करते. अरे मलाच माहिती ना माझ्यात काय आहे ते, मला फक्त माझं बोलणं चांगलं आहे त्यामुळे सगळे लोक मला लाईक करतात असं मला वाटतं. आणि मला सहज असं अचानक कोणी रानूताई जरी म्हणून हाक मारलं तरी मी सर्वांना हात जोडून छान छान बोलते, त्यामुळे लोक मला फॉलो करतात. आणि एक टाइम असं असते की लोकांचे फॉलोअर्स वाढले की त्यांच्यामध्ये एक इगो यायला रेडी होते की नाही बाबा आता आपण हे लहान आहे, त्यांच्याशी काय बोलायचंय, अशी त्यांची मेंटॅलिटी होऊन जाते. पण माझ्यात ते नाही बाबा. आता खूप लोक बोलतात की दीदी तू या लेवलला आहेस तरी पण आमच्याशी असं फ्रेंडली बोलतेस, हे करते, तुझ्यात काय इगो येत नाही, कशाला इगो आणायचं, काय गरज आहे इगो आणायचं. आपल्यामध्ये लोक फॉलो करतात, आपण त्यांच्यामुळे आपण इथं आहे. मला असं वाटतं लहानापासूनच आपण इथं आहोत. आपण एक टाइम होते की आपण लहानच होते, मग त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्या गोष्टी फील केलेल्या आहेत. इगो वगैरे ऍटिट्यूड अंगात आणून काहीच फायदा नाही. आज तुम्हाला या स्टेजवर सर्वात जास्त सपोर्ट कोणाचा आहे? म्हणजे माझ्या मित्राच.
म्हणजे तो इन्फ्लुएन्सर नाहीये, पण आपले गिरी गजानन आहेत ना, त्यांचे लहान भाऊ म्हणजे ओमगिरी. त्यांनी म्हणजे नांदेडला आले की त्यांची जास्त ओळख झालेली होती. म्हणजे ॲज अ ब्रदर, ॲज अ फॅमिलियर सारखं त्याने मला खूप सपोर्ट केलेला आहे, की बाबा या फील्डमध्ये तू करू शकते. त्याने खूप सपोर्ट केलेला आहे मला या गोष्टीमध्ये, की ॲज अ ब्रदर, ॲज अ फ्रेंड. म्हणजे त्याला माझी पहिल्यापासूनच स्टोरी माहिती आहे. आता जशी मी तुम्हाला सांगलेली की माझी लहानपणापासून, मग त्याला की वाटले बाबा हां ठीक आहे, हिच्या पाठीमागे वडील नाही आहेत, आपण ॲज अ ब्रदर म्हणून तिला काहीतरी सपोर्ट करू शकतो. तर त्यानं मला खूप गोष्टीचा सपोर्ट केलेला आहे, की माझं चुकत असलं तर मला समजून सांगलं, की रानू या गोष्टी तुझं चुकतंय, तू हे करू शकते, तू ते करू शकते. त्यामुळे त्याने अजून मला माझ्यामध्ये गट्स आले, की तू हे करू शकते. तर मला या फील्डमध्ये त्यानं खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. तर तुमच्या लाईफमधला सगळ्यात पेनफुल फेज कोणता होता? म्हणजे माझं लग्न. का? विषय असा होता की लग्नामध्ये मला सर्वजण होते, पण एक वडिलांची एक अपेक्षा असते, म्हणतात ना, की आपल्या मुलीला असं पाहणं तसं पाहणं. आता मी सर्वांचे माझे फ्रेंड सर्कलचे लग्न पाहिलेले, त्यांच्या पाठीमागे त्यांचे वडील राहतात. एक टाइम असा असतो की जेव्हा ती विदाई करून तिच्या घरी जाते, त्या टायमिंगला मला वडील नव्हते. आणि मम्मीच्या म्हणजे माझ्या पुऱ्या फॅमिलीमध्ये मी लाडायची होती. मम्मीला झालं, लहानपणापासून मम्मीने मला कधी वेगळं केलेलंच नाहीये. तर जेव्हा माझी विदाईची टाइम होती, तेव्हा माझ्या मम्मीला मी लिटरली असे रडताना पाहिलं. म्हणजे तेव्हा असे म्हणजे माझ्या आत्या झाल्या, सर्वजण तिला जवळ घेत होते. तर मी माझ्या मम्मीला रडताना पाहिलं, की बाबा का रडतीये ती? तर मला असं ऐकण्यात आलं, की आज जर माझे वडील असते जिवंत, तर असं वाटलं. आता कधी कधी असे विषय होते, की आता याय जायला भाऊ तर असतातच, पण माझा भाऊ माझ्या 2च वर्षानं मोठा, तेवढा काय मॅच्युअर नव्हता. तर असं असतात, की जेव्हा मुलगी अशी सासरी जाते, तर त्यांचे वडील घ्यायला येतात, त्यांचे भाऊ घ्यायला येतात. तर मला अशी आशा वाटायची लग्न झाल्यावर, की वडील असते तर चांगले. आता इव्हन माझे सासरे जे झालं, तर माझ्या ननंदबाईला त्यांनी आणायला जात गेलते, म्हणजे माझे मिस्टर आणायला जायचे. आणि एक टाइम असे असते ना, की आपण एखाद्या मुलीला पाहतो, की त्यांचे पप्पा त्यांचे लाड करतात. तर तेव्हा कुठे मला वाटायचे, की बाबा एखादे वडील काय असतात, त्यांची किंमत काय असते. आणि ते खूप गोष्ट हार्ड आहे माझ्यासाठी, की माझ्या लग्नाच्या टाइमला की माझे वडील माझ्यासोबत नव्हते. तर तीच खूप माझ्यासाठी खूप पेनफुल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्या आजीला वारून 6 महिने झालेले आहेत. म्हणजे ज्या आजीने आम्हाला लहानपणापासून सांभाळलंय पूर्णपणे, तर आता ती आमच्यामध्ये नाहीये. म्हणजे लहानपणापासून आजीचं एक माझं स्वप्न होतं, की तिला मला माझ्या एका अशा स्टेपला पाहायचं होतं. लहानपणापासूनच गावातले लोक जे सरपंच झालं, तर ते लोक म्हणायचे, की तुमचे नात खूप हुशार आहे. तर एक टाइम असं झालं, की मी माझ्या आजीला पण बोलले होते या 4 महिन्याखाली, की म्हणजे तेव्हा माझे आय थिंक 30 पण नव्हते, 25 काहीतरी फॉलोअर झाले. तेव्हा पण गावातले लोक माझे रील्स पाहायचे थोडेफार. तेव्हा आजीला सांगायचे, की आता तुमची नात खूप मोठी व्हायला आली आहे, म्हणजे मोठी व्हायला रील्स वगैरे आमचे यायले. आजीला मी एक टाइम असं झालं होतं, की मम्मी आजीला म्हणलं, की एक टाइम असं येईल आई म्हणलं, की तुला अशा जागी नाही म्हणलं जिथं माझा सत्कार होईल आणि तू डोळे भरून फक्त खुर्चीवर बसून मला पाहणार म्हणलं. पण ती टाइम यायचा म्हणला, की माझ्या आजीची तब्येत अचानक बिघडली. म्हणजे तेवढी काय तिची एज नव्हती, पण अचानक देवाला आवडली आणि गेली. तर त्या टायमिंग माझे ते फेस करण्याची माझी हिंमत नव्हती. त्या टायमिंगला मला असं वाटलं, की बाबा माझं कौतुक पाहायला माझे वडील तर नाहीये, आणि जिला माझं सर्वात जास्त कौतुक वाटायचं, आता ती माझ्यासोबत नाहीये. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप पेनफुल आहे. आज यूथला, स्पेशली गर्ल्सला तुम्ही काय ॲडवाईस द्याल? सर्व गर्ल्सला मी एकच ॲडवाइस देईल, की बाबा लोकांचं काम आहे बोलायचं. आपण या कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. तुमच्यात जे गट्स आहेत, तुमच्यात जे हिंमत आहे, ते तुम्ही बाहेर आणा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. काय काय मुली काय असतात, ते लोक असे बोलले ना जागेवरच खचून जातात. आता माझ्यासोबतचे जे माझे फ्रेंड सर्कल आहे, ते मला सांगतात, की रानू मला असं असं करायचे, मला फ्युचरमध्ये हे करायचं, पण घरचे सपोर्ट नाही करत, काय करायला पाहिजे. आणि घरचे लगेच बोलले, की बसतात आणि लगेच माफी येऊन रडतात, की हे. मी त्यांना सांगते, बाबा लोक बोलतात, भले तुझ्या फॅमिलीवर तुला बोलत असेल, फॅमिलीला समजून सांग, तुझे जे माइंडमध्ये आहे तू असं असं पटव. आणि तेव्हा कुठे त्यांची परमिशन घेऊन तू कर. असं म्हणत नाही, की तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या अगेन्स्ट जा, पण घरच्यांना तुमची जी लाईफ आहे ते एकदा पटवून द्या, तुम्हाला काय करायचं ते सांगा. त्यामुळे मला तर आताच्या गर्ल्सला सांगायचं आहे, की बाबा तुम्ही दबून कुणाच्या याच्यामध्ये राहू नका, तुमची जिंदगी जगा. आणि सर्वांना आता पहिलं पण सांगलं ना, आता पण सांगेन, माणूस जन्म एकदाच. आणि स्पेशली गर्ल्ससाठी, की काय लाईफ आहे फक्त एकदाच आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं स्वातंत्र्य दिलंय, जगा पण एवढं मजा जगू नका, की तुम्ही तुमच्या लिमिट्स आहे ते पूर्ण पार करून टाकशाल. सर्व मुलींना मला एकच सांगायचं, आता लोक मला आता असं बोलतील, की तू लोकांना ज्ञान द्यायली, तूच असे ड्रेस घालते. अरे बाबा मी घालते,
पण कधी आपल्या नांदेडमध्ये नाही घालत. जेव्हा मी आउट ऑफ सिटीमध्ये जाते, जिथे हे गोष्टी जाते, ते तिथे मी अशी वागते. असं नाही की मी ते नांदेडमध्ये पण वागते. रानूताई, आज या रानू पाटीलला एका लाईनीमध्ये जर तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही कसं करणार? मी माझ्या नावाला ते एकच करले की सेल्फ इंडिपेंडन्स गर्ल, जे आहे स्वतःच्या जीवावर म्हणजे स्वतः कॉन्फिडन्स आणून स्वतः जगत एकदम चिल आणि बिंदास गर्ल. तुमच्याविषयी एक गोष्ट नोटीस केलेली अशी आहे की तुम्ही सर्वांना म्हणता की मला ताई म्हणा. का? मुलांच्या बाबतीत असं आहे की फ्रेंडशिपमध्ये म्हणजे फ्रेंडशिप करायला मला नाही आवडत. आणि मुलांचं म्हणजे सर्वांच मुलांचं नाही म्हणू शकत, पण काय काय मुलांचं नेचर असं असतात की ते फ्रेंडशिपमध्ये येतात आणि नंतर रिलेशनशिपमध्ये यायला बघतात. ते मला माझं बिहेवियर भलेही माझं एज कमी असेल तर मला नाही आवडत की बाबा मी मॅरिड आहे, तुम्ही माझ्या नादाला नका लागू. ॲज अ ब्रोची लिस्ट माझ्यापाशी खूप लांब आहे, तुम्ही माझ्याकडे ब्रो म्हणून या. तर नवीन नवीन मी पाहिलं, मी फ्रेंडशिप पण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं इंटेन्शन नंतर वेगळंच व्हायला सुरुवात झाली माझ्या विषयी की बाबा आपण फ्रेंड्स नको असं तसं. त्यामुळं माझ्या दिमागामध्ये फ्रेंड्स या नेचर नको, फ्रेंडशिपच नकोच. त्यामुळे मुलं आणि असं असतं की एखादा मुलगा आणि मुलगी मित्र असू शकतात, पण मोजके ते त्यांच्या दोघांच्या माइंडसेटवर आहे की त्यांनी कशा प्रकारचे मित्र राहू शकतात. त्यामुळं फ्रेंडशिप मुलं आणि मुलीच्या बाबतीत हे मला तर नाही आवडत. त्यामुळे मी फ्रेंडशिपच ठेवत नाही की ॲज अ ब्रो आणि सिस्टर या याच्यावर मी राहते. आणि सर्व भावांना आणि माझ्या सर्व इंस्टाग्रामला पण कधी मी लाईव्ह जरी गेले सर्वांना सांगते की बाबा तुम्ही मला ताई म्हणा, मी तुम्हाला आवर्जून रिप्लाय करेल. तर तुम्ही मला रानू किंवा मॅडम म्हणून रिप्लाय करशाल तर मी तुम्हाला अजिबात बोलणार नाही. आणि मी सर्वांना आणि अर्ध्याच्या वेळी पूर्ण नांदेडचे लोक पण मी रस्त्याने जरी चालले तर त्यांनी मला ताई म्हणून हाक मारतात. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप आवडतं. त्यामुळे सर्वांना आणि कारण माझं हे आहे की फ्रेंडशिप न करण्याचं की बाबा नका, तुमचं इंटेन्शन माझ्याबाबत चुकीचं असेल त्यामुळे तुम्ही माझ्या फ्रेंडशिपमध्ये येऊ नका. तुम्ही मला ताई बोला आणि माझ्यासोबत बिंदास राहा. बिंदास दरवर्षी मी तुमच्यापाशी येईल आणि दरवर्षी मी तुम्हाला राखी बांधून जाईल. मला भाऊ करायला आवडतात पण फ्रेंडशिप करायला आवडत नाही. मला खूप लोक पण बोलतात की मुले की बाबा ते एकमेकांना सांगतात की हे माझी मैत्रीण आहे, माझी फ्रेंड आहे, एकमेकांमध्ये पोरांमध्ये सांगतात. तर मी त्यांना नंतर जाऊन सांगतो बाबा तुम्ही सर्वांना सांगा की ती माझी ताई आहे, ती माझी बहीण आहे, पण पोरांमध्ये म्हणू नका ती माझी फ्रेंड आहे. हे गोष्टच आवडत नाही मला. त्यामुळे मी सर्वांना सांगते बाबा तू मला ताई म्हण. अच्छा. तर आतापर्यंत आपण तुमचं इमोशनल पार्ट, जे तुमचं जर्नी आहे, एज्युकेशन आहे, तुमचं जे करिअर होतं त्याच्याबद्दल आपण बघितलात. तर आता आपण काही एक रॅपिड फायरचे काही क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, तर ते तुम्हाला सर्वांचे आन्सर द्यायचे आहेत. ओके. तर काही एक ट्विस्ट आहे थोडंसं. आपण एक गेम खेळूत. तर तुम्हाला ह्या बॉलमधून चीट काढायची आहे. जर तुम्हाला त्या चीटमधून त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा नसेल तर तुम्हाला एक शॉट घ्यावा लागेल. ओके. तर क्वेश्चन असा आहे की वन थिंग यू ऑलवेज लाईव्ह टू युअर हजबंड. तर विषय असा आहे की माझ्या मिस्टरांना मी खोटं बोलते, पण मैत्रिणीसोबत बाहेर गेले तरच की बाबा मला अर्धा तास लागते म्हणते आणि 2 घंटे तिकडेच गायब बसते. म्हणजे जर मला काही एन्जॉयमेंट करायचं असेल तर मी माझ्या मिस्टरांना सांगत नाही की बाबा एवढा टाइम लागते, अर्धा तास म्हणते आणि 2 घंटे तिकडेच असतील. एवढी गोष्ट फक्त खोटं बोललेली आहे, बाकी कोणत्या गोष्टी खोटं बोलत नाही. क्वेश्चन असा आहे की सबसे बडा झूठ जो आप सबको अभी भी बोलती हूँ. तर सर्वांना मी आता पण एक गोष्ट सांगते, म्हणजे खोटी सांगते की मी ठीक आहे. आता यावर तुम्हाला पण कळालं असेल की याचा अर्थ काय. जे आता तुम्ही थोडं अगोदर सांगितलात की म्हणजे सर्वांना तुमचं एक हॅपी फेस दाखवता, पण जे सॅड आणि जे काय स्ट्रगल, काय परेशानी आहे ते तुम्ही स्वतः लपवून ठेवता. हां, तेच मी कुणाला कधी माझी स्टोरी नाही सांगत की बाबा मला ॲज अ तुमची गरज आहे किंवा मी खूप टेन्शनमध्ये, मला एक सहानुभूतीची गरज आहे. मी सर्वांना सांगते बाबा इट्स ओके, मी ठीक आहे. सर्वांनी हेच गोष्ट, ही जी गोष्ट सांगते ते सर्वांना खोटं सांगते की मी ठीक आहे. आपल्या सगळ्या चुट्या मी असाच करून ठेवल्या काय तुम्ही. कोणावर सिक्रेटली जळतेस का? नाही, अजिबात नाही. याच्या आधी पण सांगितलं की मी कधीच कोणावर जळत नाही. माझ्यामध्ये ते फिलिंगच नाही की बाबा काय कोणाशी जळायचं. तुम्हाला ब्युटी दिली ते तुमच्याकडे दिली, मला दिली ते देवाने दिली आहे, कशावर जळायचं. त्यामुळे तुम्ही जळायचंच नाही. बापरे, पाच अवघड चाललेत. कब रोया लास्ट टाइम और क्यू. तसं तर मी काल सकाळीच रडले 9:30 वाजता,
काल तर तसं तर काल होता मदर्स डे. आणि माझा विषय असा झाला होता की माझी मम्मी माझ्या जवळ नाही आहे. आणि जेव्हापासून मी या करिअरच्या याच्यामध्ये आलेली आहे तेव्हापासून एक टाइम असं होतं की मी मम्मीकडे माहेरी जायची तर 4-4, 5-5, 15-15 दिवस तिकडे राहून यायची. पण जॉबमुळे मला स्वतःला वेळ भेटत नाही ना मम्मीला वेळ देऊ शकते. तर काल मदर्स डे होता. अचानक मला माझ्या मम्मीची खूप आठवण आली आणि त्याच्यामध्ये सेकंड म्हणजे मला सर्वात जास्त आठवण आली माझ्या आजीची, जी माझ्या आता नाही आहे, ती देवा घरी गेलेली. त्यामुळे मी काल लिटरली 15 मिनिटं सारखी रडले. त्यामुळे मी कालच रडले. Oh my God. Call your friends and say him you need 10K rupees urgently. ओके. फ्रेंड तर नाही आहे पण माझा भाऊ आहे. मी भावाला फोन लावतो. ओके. हॅलो. हॅलो. हा बोल की दीदी. प्रेम कुठे आहेस? दीदी तर बाहेर होतो, ट्रॅफिक मध्ये होतो. बोल की. ऐक ना माय, हा बोल की दीदी. मला अर्जंट 10K पाहिजे, तुला उद्या रिटर्न करते. हा बरं दीदी, थांब लगेच टाकायलो. नाही रिटर्न बिटर्न नको, नंतर ते जो असतील तेव्हा टाक, मी देऊन टाकायलो. थांब लगेच टाकायलो. ठीक आहे, थँक्यू. बापरे, आता काय डू मिमिक्री ऑफ युअर फ्रेंड प्रेम पाटील, दीपक, अजय, सत्यम. तर मी प्रेमचीच करेल. त्याचा एक मिमिक्री मिस अरे भाई रे भाई. म्हणजे तो जसा म्हणतो ना, तर ते तुम्ही फनी वे मध्ये त्याची मिमिक्री करून दाखवा. तर प्रेमचा फेवरेट डायलॉग म्हणजे अरे भैरे भाई. आता ते मला पण समजलं नाही की ते कोणता भैरे भाई म्हणते की ते कोण्या हावभावामध्ये म्हणते. बापरे, अजून किती आहेत? 2 आहेत. तर क्वेश्चन आहे की लास्ट पर्सन जिसको स्टॉक किया आपने. तर हे जे क्वेश्चन आहे हे माझ्यासाठी खूप अवघड आहे, त्यामुळे मी या क्वेश्चनचा आन्सर नाही देऊ शकत तुम्हाला. एक मिनिट. नेमकं हे काय आहे? काय नाही, ज्यूस आहेत. ओके. आता पिना बा, अशी कोणती गर्ल कॉन्टेंट क्रिएटर आहे जी तुझी कॉम्पिटिटर आहे असं तुला वाटतं? गर्ल्स बॉईजमध्ये आहेत पण मुलींमध्ये अशी कोणतीच कॉन्टेंट क्रिएटर नाही जी माझी कॉम्पिटिटर आहे सध्याला नांदेडमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही असं स्वतःला समजता की मुलींमध्ये नांदेडमध्ये तुम्ही सध्या टॉपवर आहात. हां, मुलींमध्ये आहे. मुलांमध्ये नाही बोलू शकत पण मुलींमध्ये आहे. जे माझ्या सोबतच्या बरं का. आता माझ्या म्हणजे आधीचे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचे फॉलोअर्स ऑलरेडी तसे जास्त आहेत, त्यांना तर म्हणू शकत नाही. पण माझ्या सोबत जे होते त्यांच्यामध्ये तर कुणीच नाही आहे. कोणाला रिसेंटली ब्लॉक केलं आणि का? कोणाला केलं मी ब्लॉक? खरं सांगायचं. हां, रिसेंटली मी माझ्या एका भावाला ब्लॉक केलेलं. अच्छा, जे तुम्ही ॲड करता तर त्याच्यामध्ये ते तुमच्या स्टाईलमध्ये की गॉडफादर ओक्स या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा म्हणून. ओके. तर हॅलो नांदेडकर, मी तुमची सर्वांची लाडकी रानू पाटील. तर आज मी आले गॉडफादर ओक्स पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आज मी इथे दादाशी माझा चांगला संवाद झालेला आहे. असेच तुम्हाला नवीन काहीतरी व्हिडिओज पाहायचे असेल तर दादाच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि दादाचं मत असं आहे की त्यांचे लहानापासून तो मोठ्यांपर्यंत सगळ्याचे संवाद इथे त्यांनी मांडल्या जातात. असं नाही की त्यांनी उच्च किंवा खालच्या याचे. आणि मेन आम्ही क्रिएटरच नाही, जर तुम्हाला तुमचे संवाद तुमच्या गोष्टी इथे जर मांडायच्या असेल आणि इथं आहे ना रिअल टॅलेंट दाखवलं जातात. जर तुम्हाला पण तुमच्या गोष्टी किंवा तुमची पूर्ण लाईफची स्टोरी जर दाखवायची असेल तर नक्की दादाच्या चॅनलला फॉलो करा आणि नक्की इथे या.